मीडिया से बातचीत के दौरान गोवा प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अमित पाटकर ने राम मंदिर मामले को लेकर केंद्र सरकार पर निशाना साधा। पाटकर ने सवाल किए कि अगर चंपत राय और अनिल मिश्रा ने इस्तीफा स्वीकार किए गए हैं तो फिर इस पूरे मामले की जांच क्यों नहीं की जा रही। साथ ही उन्होंने सरकार से जवाब देने की, ट्रस्ट की जांच, देनगियों के ऑडिट और मामले की पारदर्शी जांच की मांग की। ते कोणाला प्रोटेक्ट करताय? गिल्टीला? आज युनियन गव्हर्नमेंट का नाही पुढे येऊन त्याचं जे सच आहे ते लोकांना सांगत नाहीये? जर का सगळंच जर ट्रान्सपरंट जर आहे तर लोकांनी राजीनामे का दिले? जर तर हे लोक म्हणतात की सगळं ट्रान्सपरंट आहे तर लोकांनी राजीनामे का दिले आणि ते स्वीकार पण का केले? आजपर्यंत मोठ्या स्तरावर एक पण अरेस्ट काय नाही झालंय? हे सगळे प्रश्न आज देशाचे नागरिक विचारतायत, पण हे सरकार आणि या देशाचा प्रधानमंत्री जो जे केव्हाच मीडियाला फेस करत नाही, फक्त टेलिप्रॉम्प्टरवर बोलताना आम्ही बघतो, याच्यावर ते काहीच बोलत नाही। तो काँग्रेस पक्ष जी करोडो देशवासींच्या आस्थावरचा हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे, ज्यांनी आपल्या भावनेने त्या मंदिरला जे डोनेशन दिलं होतं, देणगी दिली होती, ज्याची चोरी झाली आहे, त्याच्यावर आज काँग्रेस पक्ष आज आम्ही 5 डिमांड या सरकारच्या समोर ठेवतोय। पहिलं की प्रधानमंत्रीने त्या देशाला उत्तर द्यायला पाहिजे। प्रधानमंत्री आपल्या ऑफिसचं पीएमओचं काय रोल होतं ते ट्रस्ट जेव्हा कॉन्स्टिट्यूट झाला, जेव्हा की अपॉइंटमेंट झाली, त्याचं एक्सप्लेनेशन प्रधानमंत्रींनी द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा आमचं डिमांड आहे की इमिजिएट एफआयआर रजिस्टर व्हायला पाहिजे चंपत रायवर, अनिल मिश्रा आणि ते सगळे इन्फ्लुएन्शियल इंडिव्हिज्युअल्स जे या स्कॅन्डल मध्ये इन्व्हॉल्ड आहेत। आमचं तिसरं डिमांड आहे की एक इंडिपेंडेंट ज्युडिशियल इन्क्वायरी अंडर द सुप्रीम कोर्ट सुपरविजन वर आम्ही याच्यावर डिमांड करतोय, कारण जे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहे, जे पूर्ण स्कॅन्डल आहे, हे कुठेतरी सुप्रीम कोर्टच्या गायडन्सच्या अंडर त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे। चौथं आमचं डिमांड आहे की जी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट जो आहे याला इमिजिएट डिसॉल्व करायला पाहिजे। त्याच्यात जे सध्याला तिथे मेंबर्स आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना डिसॉल्व करून आम्ही डिमांड करतो की त्याच्यात रिकॉन्स्टिट्यूट करून रिलिजियस लीडर्स, एमिनेंट सिटीजन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट्स आणि इंडिपेंडेंट मेंबर अशा सगळ्या लोकांचा तो ट्रस्ट परत एकदा निर्माण व्हायला पाहिजे, ज्यात ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ही देशाच्या जनतेसमोर राहणार। आणि 5वं आमचं डिमांड आहे की एक कंप्लीट फॉरेन्सिक ऑडिट, जी देणगी होती, जे ऑफरिंग्स होते, याच्यावर एक कंप्लीट फॉरेन्सिक ऑडिट आम्ही मागतोय। त्याच्याकडनं जे काय डोनेशन झाले, देणगी आली, जे लँड जमिनीचे ट्रान्झॅक्शन्स होते, तिथे काही इव्हेंट्स झाले, जसं मी तुम्हाला 2 इव्हेंटचं सांगितलं की एका इनॉग्रेशनच्या इव्हेंटला 113 करोड रुपये खर्च झाले, मग जेव्हा फ्लॅग होस्टिंग झालं तेव्हा 10 करोड रुपये खर्च झाले, असे पुष्कळ काही इव्हेंट तिथे जे झाले त्याच्यावर एक्सपेंडिचर रिलेटेड हे ह्याच्यावर ऑडिट कंप्लीट पाहिजे। भगवान राम हे कुठल्या पॉलिटिकल पक्षाचे नाहीये। भगवान राम हे प्रत्येक भारतीय नागरिक ज्यांची आस्था आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांचा जो विश्वास आहे, हे सगळ्या देशाच्या लोकांचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही काय पर्सनल जागीर नाहीये। आम्ही जो लोकांचा जो विश्वास आहे, लाखो करोडो लोकांचा जो विश्वास आहे, ज्या या
पैशांचा जो लूट झालाय, जो स्कॅन्डल झालाय, त्या लोकांचं नाव बाहेर यायला पाहिजे. जे कोण लोक याच्यात सामील असेल त्यांना अरेस्ट व्हायला पाहिजे आणि एक एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे या देशात की देवाच्या पैशावर जो काही कोणी असं घोळ करेल, जो काही स्कॅम करेल, स्कॅन्डल करेल, चोरी करेल, त्याला काही सुटका या देशात मिळणार नाही. मला वाटतं हा एक स्ट्रॉंग मेसेज या देशात जायला पाहिजे. परत एकदा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी, त्याचा प्रधानमंत्री, खास करून तुमच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर बघितलंय की त्यांना काहीतरी मुद्दा मिळाला तर भगवानच्या विषयावर ते पॉलिटिसाइज करतात. पण जेव्हा आज राम मंदिर मध्ये जेव्हा चोरी झाली, जेव्हा करोडो रुपयेचं स्कॅम स्कॅन्डल बाहेर आले, तेव्हा एक पण भारतीय जनता पार्टीचा मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बोलत नाही. मला वाटतं हा विषय अत्यंत गंभीर विषय आहे. लोकांच्या आस्थेचा प्रश्न आहे, लोकांच्या श्रद्धेचा हा प्रश्न आहे आणि ज्या पक्षाने, ज्या संघटनेने देवाला वापरून जे राजकारण केलं त्याचं उघड व्हायला पाहिजे.